आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माधुरी हत्तीन परत आणण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जनतेतून स्वागत। सर्वोच्च न्यायालयात महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला गुजरात वनतारामधून महाराष्ट्रातील नांदणी मठ संस्थांमध्ये परत आणण्याबाबत झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने माधुरी हत्तीनी संदर्भात उच्चस्तरीय समितीला निर्णय घेण्याचा अधिकार सोपवल्याने माधुरी हत्तीन नांदणीला परत आणण्याचा मार्ग सुकर झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सर्वच माधुरी प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठ संस्थांनी संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात माधुरी हत्तींसंदर्भात आपली भूमिका मांडली। नांदणी मठ संस्थान माधुरीचा उपचार करण्यासाठी व तिच्या चांगल्या आरोग्यासाठी 7 ते 8 एकर जागा उपलब्ध करण्यासाठी तयार आहे। वनताराच्या देखरेखीखाली व महाराष्ट्र सरकारच्या निगराणीत माधुरीची देखभाल होणार आहे। राज्य सरकार, वनतारा व नांदणी मठ संस्थांच्या या संयुक्त भूमिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने माधुरीला वनताराकडे सोपवण्याचा निर्णय बदलत माधुरी हत्तीनी संदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्याचा अधिकार सोपवला। सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सोमवार दिनांक 15 रोजी राज्य सरकार, वनतारा व नांदणी मठ संस्थान संयुक्तपणे हाय पॉवर कमिटीकडे माधुरीला परत आणण्यासाठीचा अर्ज दाखल करतील। यापुढे या प्रकरणाचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर अवलंबून असेल। यापूर्वी वनताराचे अधिकारी नांदणी येथे येऊन हत्तीनीच्या उत्तम आरोग्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून गेले आहेत। यापुढे राज्य सरकार व वनतारा मिळून नांदणी येथे माधुरीसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार आहेत। येथून पुढे या सर्व प्रक्रिया उच्चस्तरीय कमिटीसमोर होणार असल्याने सध्या तरी माधुरीचा नांदणीत परतण्याचा मार्ग सुकर झाल्याने सर्व स्तरातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।